व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मधील भारतातील सर्वोत्तम सेव्हिंग्ज अकाउंट. 2025 मध्ये आरबीआय आपल्या पॉलिसीविषयी खूपच सक्रिय होतं. गेल्या एका वर्षात आरबीआयने रेपो रेट सुमारे 1.25% कमी केला आहे आणि याचा थेट परिणाम सेव्हिंग्ज अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिटच्या व्याजदरांवर झाला. रेपो रेट कमी झाल्यानंतर जवळजवळ सर्व बँकांनी सेव्हिंग्ज आणि एफडी वरील व्याजदर कमी केले. जिथे आधी एफडीवर 7 ते 7.5% व्याज मिळत होतं, आता ते सुमारे 6% खाली आलं आहे. सेव्हिंग्ज अकाउंटवर तर फक्त 2 ते 2.5% व्याज मिळतंय. महागाई लक्षात घेतली तर बँकेत ठेवलेले पैसे प्रत्यक्षात आपली किंमत गमावत आहेत. म्हणूनच 2026 हे वर्ष विचार करण्याचं आहे. भारतामधील सर्वोत्तम सेव्हिंग्ज अकाउंट कोणते आहे? या व्हिडिओसाठी आम्ही 30 वेगवेगळ्या बँकांमधील 100हून अधिक सेव्हिंग्ज अकाउंटची तुलना केली आहे. व्याजदर, ब्रांच नेटवर्क, कस्टमर एक्सपिरियन्स, ॲप क्वालिटी आणि प्रोडक्ट्स यांच्या आधारावर या सगळ्या तुलना केल्यानंतर आम्ही 6 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्वोत्तम सेव्हिंग्ज अकाउंट्स निवडली आहेत आणि सुरुवात करूया बेस्ट पेमेंट्स बँकपासून. आधी या कॅटेगरीमध्ये 3 पर्याय होते, पण आता फक्त 2च उरले आहेत, एअरटेल आणि जिओ. पेमेंट्स बँक हे मुख्यतः नव्याने बँकिंग सुरू करणाऱ्यांसाठी असतं आणि त्यामुळे स्टुडंटसाठी सुद्धा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. एअरटेल मोठा प्लेअर असला तरी माझी निवड आहे जिओ पेमेंट्स बँक. जिओ सेव्हिंग्ज अकाउंटवर 2.5% व्याज देतं, तर एअरटेल 60% व्याज फक्त 1 लाखांपेक्षा जास्त बॅलन्सवर देतं. प्रीमियम बँकिंगसाठी 2 शिफारसी आहेत. या अकाउंट्समध्ये कमी पात्रतेत लॉकर डिस्काउंट, एअरपोर्ट लाऊंज ॲक्सेस, इन्शुरन्स आणि लाईफस्टाईल बेनिफिट्स मिळतात. ते सहसा मोठ्या बँकांमध्ये खूप महाग असतात. सॅलरी अकाउंटसाठी ICICI आणि HDFC यांच्यात टाय आहे, कारण या दोन्ही बँकांचे बहुतांश कंपन्यांशी टायअप्स असतात. सॅलरी अकाउंट असल्यामुळे सपोर्ट चांगला मिळतो, ऑटो स्वीप FD सुविधा मिळते आणि क्रेडिट कार्ड मिळण्याची शक्यता देखील वाढते. या व्हिडिओमध्ये आम्ही 6 ते 7 वेगवेगळ्या बँक अकाउंट सुचवले आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोणतेही निवडू शकता, पण आमची जोरदार शिफारस आहे स्लाइस झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट. 5.25% सेव्हिंग्ज व्याज, 7.75% FD, डेली ग्रोथ आणि पूर्ण सुरक्षितता. अकाउंट ओपन करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. तोपर्यंत किफायतशीर राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.